तालुक्यातील सावळद बाऱ्यात शॉर्ट सर्किटने 4 एकर शेती भस्मसात. महावितरण विभागाच्या भागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचं नुकसान. महावितरणचे सातत्याने लोंबकळत्या तारांकडे नेहमी जाणीवपूर्वक दुर्लक्ष. गहू, मका व ठिबक सिंचन जळून खाक. तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या. सामाजिक कार्यकर्ते दिलीप मोरे यांनी महावितरण विभागाकडे मागणी केली आहे. ही बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत यांच्याकडून. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा इथं महावितरण विभागाच्या निष्काळजीपणामुळे भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसला असून शॉर्ट सर्किटमुळे 4 एकर शेतीतील उभे पीक जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या शॉर्ट सर्किटच्या झालेल्या आगीत शेतातील गहू, मका तसेच ठिबक सिंचन व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली असून संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय. सावळदबारा येथील शेतकरी दिनकर आबालाल मोरे व सुभाष आबालाल मोरे यांचे गट नंबर 108 मधील शेत देवहारी सावळदबारा रस्त्यालगत आहे. दिनांक 21 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास महावितरण कंपनीच्या विद्युत पोलवरील लोंबकळत असलेल्या तारेमुळे शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांमुळे गव्हाच्या पिकाला आग लागली आणि काही क्षणातच आग संपूर्ण शेतात पसरली. या आगीनं विक्राळ रूप धारण करत गहू व मका पिकांसह सुमारे 25 ते 30 ठिबक पाईप जळून खाक झाले. शेतकऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झाले होते. विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वीही महावितरण कंपनीला लोंबकळणाऱ्या विद्युत तारांबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या, मात्र महावितरण विभागाच्या स्थानिक अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. महावितरणने वेळेत दुरुस्ती केली असती तर आज शेतकऱ्यावर हा कठीण प्रसंग ओढवला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतात. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देण्यात यावी तसेच घटनेचा पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सागर सुभाष देशमुख यांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरातील इतर शेतकरीही धास्तावले असून अशा लोंबकळणाऱ्या तारांची तात्काळ दुरुस्ती करून भविष्यातील संभाव्य अपघात टाळावेत अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जोरात जातो थोडं. त्याला काही नाही व्हायला पंकज, त्यांचं टर्फल काय तुम्ही आज थांबत तिकडून थोडं पाठी या इकडून समोर हवा. ही जी आग लागलेली शेतामध्ये नेमकं काय काय नुकसान झालेलं आहे, कोणकोणते पिकं होते, काय सांगाल या संदर्भामध्ये? नाव काय तुमचं? माझं नाव दिलीप मोरे. माझ्या पूर्ण वडिलांच्या नाव? नावाने ही दिलीप दिनकरराव मोरे. माझ्या वडिलांच्या नावाने इथं 3 एकर 4 एकर शेती आहे आणि येथे माझी मका आणि गहू हे लागवड केलेली होती. पण मागच्या वेळेसपासून मी EE साहेबांना वारंवार रिक्वेस्ट करून इथे तारा खाली लोंबलेल्या असल्याच्या तक्रारी केल्या, पण EE साहेबांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी आजपर्यंत इथे कुठचेही पाठपुरावा केला नसल्या कारणानं येथे आज तार लोंबत्या तारांना हवेच्या लाटा चालू होत्या, त्यात शॉर्ट सर्किट झाला. त्यामध्ये माझी 2 एकर मका आणि गहू आणि त्यासोबत माझे 2 स्प्रिंकलर शर्ट जे होते ते जळून खाक झाले. आणि आता नुकतीच मकासाठी मी ठिबक सिंचन केलेलं होतं, तेही जळून खाक झालेलं आहे. माझं यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आता तरी MSEBला जाग येईल का, हा माझा सवाल आहे. वारंवार अशा घटना होतात पण याकडे कोणी गांभीर्याने घेत नाही. शासनाकडून काय अपेक्षा तुमची? शासनाकडे माझी हीच अपेक्षा आहे की माझं झालेलं नुकसानाचा तातडीने पंचनामा करून जे नुकसान झालेलं आहे त्याची तातडीने मला भरपाई मिळण्यात यावी. तुम्ही या अगोदर MSEBला सूचना दिल्या होत्या का? मी वारंवार येईला. मी राहुल सपखडे, ज्ञानपंख 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पाचोरा तालुक्यातील वायनेगाव या गावामध्ये.